ठाणे शहरात उपवन परिसरात सुरू होणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025 मध्ये ठाणेकरांसाठी राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीचं उद्घाटन होणार आहे। या गॅलरीत प्रसिद्ध कलाकार राजा रवी वर्मा यांच्या ऐतिहासिक लिथोग्राफी पेंटिंगसह 1000हून अधिक कलाकृती सादर केल्या जाणार आहेत। यामध्ये देवी देवतांचं चित्रण, महाभारत काळातील ऐतिहासिक प्रसंगांची पेंटिंग्स ठाणेकरांना पाहण्याचा अनोखा अनुभव घेता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 4 दिवस सुरू राहणाऱ्या या फेस्टिवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। उद्घाटनानंतर सुप्रसिद्ध पद्मविभूषण गायिका शुभा मुग्दल यांचं सादरीकरण होणार आहे। या फेस्टिवलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत। मुख्यमंत्री 11 जानेवारी रोजी या कार्यक्रमाला हजेरी लावतील। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर जंगलाचा विकास करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। हा निधी जंगल क्षेत्रात पर्यावरणपूरक सुविधा वाढवण्यासाठी वापरण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री सरनाईक यांनी केली आहे। ठाणे पर्यटन वाढीसाठी केबल टॅक्सी प्रकल्पाचा प्रस्ताव होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर सादर करण्यात आलाय। हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली आहे। अंतर्गत ठाणे मेट्रो प्रकल्पाला मागील वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिल्यानंतर राज्य शासनानं या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करावयाच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारनाम्यास मंगळवारी मान्यता दिली आहे। या कामासाठी 12,200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। हा खर्चाचा भार मुख्यत्वे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून उचलला जाणार असून ठाणे महापालिका ही खारीचा वाटा उचलणार आहे। प्रकल्पासाठी विविध माध्यमातून 4,515 कोटींचं कर्ज घेतलं जाणार आहे। या कामाची जबाबदारी ही महामेट्रोवर सोपवण्यात आली असून पुढील 5 वर्षात हा प्रकल्प कार्यान्वित करावा लागणार आहे। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून 2017 मध्ये अंतर्गत मेट्रोचं स्वप्न पाहण्यात आलं होतं। त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा केला होता। त्याच वेळेस त्याचा अंदाजित खर्च हा 13,000 कोटींच्या घरात जाणार होता, परंतु हा खर्च पालिकेला पेलवणारा नव्हता। त्यामुळे या खर्चाचा भार MMRDAनं उचलावा असंही निश्चित करण्यात आलं होतं, परंतु मधल्या काळात मेट्रो की LRT अशा पेचात हा प्रकल्प अडकला। वाढीव खर्चामुळे केंद्रानं यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला सुचवलं होतं। शासनावर वाढणारा वित्तीय भार महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी स्थानिक प्राधिकरण, शासकीय निमशासकीय संस्थांकडील जमिनी उपलब्ध करून घेऊन अशा जमिनी विकसित करून TDR इतर अनुषंगिक माध्यमातून निर्माण होणाऱ्या आर्थिक स्रोतातून भागवण्यास मान्यता देण्यात आली। अंतर्गत मेट्रो जात असल्यानं मेट्रो 4 आणि 5 या मार्गांना जोडली जाणार असल्याचं पालिकेनं सांगितलं। मेट्रोची काही स्थानकं मेट्रो 4 आणि 5 ला जोडली जाणार आहेत। केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा प्रत्येकी 1,151.13 कोटी असणार आहे। तसंच केंद्र व राज्य शासनाला 354.11 कोटी प्रत्येकी टॅक्स मोजावा लागणार आहे। याशिवाय ठाणे महापालिकेला 200 कोटींचा भार उचलावा लागणार आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतचं कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी कृती कार्यक्रम हाती घ्यावा। त्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांचं काटेकोर आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत।
आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख यांची आढावा बैठक काल सायंकाळी माजोडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे संपन्न झाली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडी उपस्थित होते। उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामगिरीबाबतचं सादरीकरण केलं। या आढावा बैठकीच्या आरंभी आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाबाबत विवेचन केलं। नागरिकांचं जीवन सुखकर करणं याला प्राधान्य आहे। आपल्या मूलभूत कर्तव्यांचा तो महत्त्वाचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर काटेकोर नियोजन करावं। प्रशासन सुसंगत पद्धतीनं काम करत असल्याचं नागरिकांना जाणवलं पाहिजे, असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमात राज्य शासनानं दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेनेही कार्यक्रम निश्चित केलाय। त्यामध्ये नागरी सुविधांबाबत कार्यालयीन कामकाज कमीत वेळेत पूर्ण करण्यात यावं, महापालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणं, माहिती अधिकाराचा वापर करून नागरिक जी सर्वसामान्य उपलब्ध असलेली माहिती विचारतात ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करावीत। महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात यांचाही समावेश आहे। तलावांचं शहर अशी ओळख टिकवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून विविध उपक्रम राबवले जात असतानाच त्या पाठोपाठ आता शहरातील 23 तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंगता कचरा साफ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून या संबंधीच्या प्रस्तावास प्रशासकीय सभेनं मान्यता दिली आहे। ठाणे शहराला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं। एकेकाळी शहरात 75हून अधिक तलाव होते, परंतु अतिक्रमणांमुळे अनेक तलाव नामशेष पावले। शहरात सद्यस्थितीत 35 तलाव आहेत। या तलावांचं अस्तित्व टिकवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून तलावांचा परिसर सुशोभित करण्याबरोबरच पाणी शुद्धीकरणासाठी यंत्र बसवण्यात येत आहेत। गणेश मूर्ती विसर्जनामुळे तलाव प्रदूषित होऊ नये यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येत आहे। असं असतानाच त्या पाठोपाठ आता शहरातील 23 तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंगता कचरा साफ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे। शहरातील तलावांच्या परिसरात नागरिक सकाळ आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येत असतात। सणांच्या कालावधीत या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। या कार्यक्रमांच्या ठिकाणी नागरिक मोठी गर्दी करतात। या तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात तरंगत्या कचऱ्यात वाढ होऊन पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि जलप्रदूषण नियंत्रणाकरिता तलावांच्या पृष्ठभागांची दैनंदिन साफसफाई करणं गरजेचं आहे। त्यामुळेच पालिकेनं आता शहरातील 23 तलावांची निवड करून त्या ठिकाणी साफसफाईसाठी मनुष्यबळ पुरवण्याच्या कामाचा प्रस्ताव तयार केलाय। त्यास पालिकेच्या प्रशासकीय सभेनंही मान्यता दिली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पालिका क्षेत्रातील गरीब आणि गरजू महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत। यामधील काही योजनांसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द करून केशरी आणि पिवळी शिधापत्रिका ग्राह्य धरावी, जेणेकरून या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना घेता येईल, अशा सूचना खासदार नरेश मस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे केल्यात। 2024-25 या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या महिलांना डायलिसिस, अर्धांगवायू, कॅन्सर आदी गंभीर आजार उदरनिर्वाहासाठी अनुदान देणं, कोणत्याही कारणांमुळे पतीचं कर्त्या पुरुषाचं निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाबाबत योजना राबवणं, 60 वर्षांवरील विधवा, घटस्फोटित ज्येष्ठ महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणं आदी योजनांचा समावेश आहे। या योजनांसाठी संबंधितांकडून अर्ज सादर करताना उत्पन्नाचा दाखला सादर करावा अशी अट ठेवण्यात आली आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला या परिस्थितीमुळे ग्रासलेल्या असतात, किंबहुना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचं साधन नसल्यामुळे त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करणं शक्य नसतं। त्यामुळे अनेक महिला या योजनांपासून वंचित राहू शकतात। त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करावी अशी मागणी गरजू महिला व बहुतांशी माजी नगरसेवकांनी मागणी खासदार नरेश मस्के यांच्याकडे केली आहे।